गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त बैठका आणि गाठीभेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यातही एकत्रच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। प्रशांत जगतापांनी विचारसरणीचा मुद्दा उपस्थित करत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा प्रयोग कितपत नैतिक आहे या चर्चेला वाचा फोडली होती। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रयत्न बारगळला आहे असं वाटत असतानाच रविवारी बारामतीत गौतम अदानी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमानंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलंय। आता पुणे पिंपरी चिंचवडची महानगरपालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत, तर मुंबईतही दोन्ही राष्ट्रवादींनी वेगळ्याच प्रकारचं अंडरस्टँडिंग केल्याचं पाहायला मिळतंय। आज दुपारी पुण्यात पत्रकार परिषद होणार असून यावेळी दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। पुणे महानगरपालिकेत अजित पवार गट 125 तर शरद पवार गट 40 जागांवर लढेल असं सांगितलं जात आहे।